नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट. मित्रांनो, इंडियन एअरफोर्स अंतर्गत अग्निपथ या योजनेअंतर्गत अग्निवीर वायू या पदांची भरती निघालेली आहे. यासाठी मित्रांनो ऑनलाईन अर्ज जे आहे हे 24 जूनपासून मागवण्यात आले आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 जुलै 2022 आहे. तर मित्रांनो, मी थोडी झूम करतो नोटिफिकेशन, जेणेकरून तुम्हाला क्लिअर ही पाहता आली पाहिजे. मित्रांनो, नोटिफिकेशन डाउनलोडची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो, यासाठी ऑनलाईन अर्ज हे 24 जूनला सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 जुलै 2022 राहील. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. यासाठीची एक्झामिनेशन ही 24 जुलैच्या नंतर कंडक्ट केली जाणार आहे, असं यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. यासंबंधीची वेबसाईटसुद्धा तुम्ही चेक करू शकता. अग्निपथवायू.cdac.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अधिक अशी माहिती वाचू शकता. मित्रांनो, यासाठीची शैक्षणिक पात्रता त्यांनी खाली दिलेली आहे, ज्यामध्ये 10वी आणि 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. समजा तुमचा डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमा हा गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूटमधून झालेला असणे आवश्यक आहे. सोबतच इंग्रजी हा विषय तुमचा असणे आवश्यक आहे. किमान 10वीला तरी इंग्लिश विषय असणे आवश्यक आहे. व्होकेशनल कोर्स जर झाला असेल 2 वर्षाचा, तरी देखील तुम्ही यामध्ये इलिजिबल राहणार आहात. परंतु व्होकेशनलमध्ये तुम्हाला इंग्लिश सब्जेक्ट, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असणे आवश्यक राहील. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो काढायचा आहे, जो की 10 ते 50 KB असणे आवश्यक आहे. यामध्ये मित्रांनो जो फोटो आहे तो ब्लॅक स्लेट घेऊन तुम्हाला काढायचा आहे. तुमच्या छातीच्या समोर तुम्हाला ब्लॅक स्लेट घेऊन त्यावरती तुम्हाला तुमचं नाव आणि डेट ऑफ बर्थ हे सुद्धा व्हाईट चॉकने तुम्हाला स्लेटवरती मेन्शन करणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला थंब इम्प्रेशन, सिग्नेचर आणि कॅन्डिडेट पॅरेंट्स सिग्नेचरसुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. अशा प्रकारे हे फॉर्म फिलअपची प्रोसेस होणार आहे. एक्झामिनेशन फी जी आहे ही ऑल कॅन्डिडेटच्या ऑल कॅटेगरीला ₹250 आकारण्यात आलेली आहे, जे की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे, असं त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला फॉर्म भरताना ॲक्टिव्ह मेल ID असणे आवश्यक आहे. यामध्ये आणखी काही डिटेल्स खाली त्यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिला जो डाऊट्स आहे तो फिमेल कॅन्डिडेटच्या बद्दलचा आहे. तर मित्रांनो, यामध्ये फक्त आणि फक्त अनमॅरिड मेल कॅन्डिडेट्सच यासाठी इलिजिबल आहे. फिमेल कॅन्डिडेट्स यासाठी इलिजिबल नाही आहेत. यामध्ये मित्रांनो जन्मतारीख म्हणजेच वयाची अट त्यांनी दिलेली आहे. तुमचा जन्म जर 29 डिसेंबर 1999 आणि 29 जून 2005 या दरम्यान झाला असेल, समजा 29 डिसेंबर 1999ला जरी झाला असेल किंवा 29 जून 2005ला जरी झाला असेल, तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. या दरम्यान जर तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहात. अप्पर एज लिमिट ही या वर्षासाठी 23 वर्ष आहे. यासाठी मित्रांनो इसेन्शियल क्वालिफिकेशन त्यांनी दिलेली आहे. तुमच्याकडे सायन्स सब्जेक्टमधून जर समजा तुम्ही 12वी उत्तीर्ण झाले असाल तरी देखील अर्ज करू शकता. नॉन सायन्ससाठी सुद्धा त्यांनी काही क्वालिफिकेशन दिलेली आहे, ती सुद्धा वाचून सांगतो. मित्रांनो, यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि इंग्लिश या तीनही सब्जेक्टमध्ये 50% गुण किमान असणे आवश्यक आहे. सोबतच इंग्लिश विषयामध्ये तुम्हाला 50% गुण असणे आवश्यक आहे. म्हणजेच एकंदरीत तुम्हाला ओव्हरऑल 50%च्या वरती गुण असणे आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. सेम प्रोसेस आहे 3 इयर्स डिप्लोमा इन इंजिनिअरिंगसाठी सुद्धा. यामध्ये तुम्हाला इंग्रजी सब्जेक्टमध्ये मिनिमम 50% मार्क्स भेटणे आवश्यक आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, कम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॅन्डिडेट्स यासाठी इलिजिबल आहेत. त्यानंतर दिलेलं आहे की 2 वर्षाचा व्होकेशनल कोर्स जर तुमचा झालेला असेल, ज्यामध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स सब्जेक्ट इन्क्लूड केला जातो, त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 50% गुण असणे आवश्यक आहे दोनही सब्जेक्टमध्ये. आणि ओव्हरऑलसुद्धा 50%पेक्षा जास्त पर्सेंटेज असणे आवश्यक आहे. 50% गुण तुम्हाला इंग्रजीमध्ये असणे आवश्यक आहे. जर इंग्रजीमध्ये कमी गुण असतील तर तुम्ही इलिजिबल राहणार नाही. अदर दॅन सब्जेक्ट दिलेले आहे सायन्स, तर समजा 12वी उत्तीर्ण असाल आर्ट कॉमर्समधून, तरी देखील तुम्हाला किमान 50% गुण असणे आवश्यक आहे. आणि इंग्रजीमध्ये 50% गुण तर तुम्हाला भेटलेलेच पाहिजे, असं त्यांनी यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर दिलेलं आहे व्होकेशनल कोर्सचं, तर त्यासाठी सुद्धा सेम क्वालिफिकेशन मागितलेले आहे. 50% गुण तुम्हाला त्या संबंधित विषयामध्ये असणे आवश्यक आहे. आणि इंग्रजीमध्ये सुद्धा 50% गुण असणे आवश्यक आहे. यामध्ये हाईट, वेटची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुमची हाईट जी आहे ही मिनिमम 152.5 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. चेस्ट जी राहील ती 5 सेंटीमीटरपर्यंत फुगवून तुम्हाला दाखवावी लागणार आहे. वेट जे राहील ते हाईटच्या हिशोबाने तुमचं असणे आवश्यक आहे. यामध्ये जर तुमचा PRK किंवा लॅसिक सर्जरी जर झाली असेल तर तुम्ही यासाठी अप्लिकेबल राहणार नाही, असं त्यांनी दिलेलं आहे.
हिअरिंग ॲबिलिटीचं इन्फॉर्मेशन दिलेली आहे की तुम्हाला 6 मीटरवरून दूरचं ऐकायला आलं पाहिजे असं त्यांनी दिलेलं आहे. किमान तुम्हाला 14 दात असणे आवश्यक आहे. यामध्ये दिलेलं आहे मिनिमम 14 डेंटल पॉईंट्स तुम्हाला असणे आवश्यक आहे. तुमची हेल्थ ही चांगली असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही यासाठी इलिजिबल आहात. यानंतर मित्रांनो दुसरं पेज आहे, यावरती चेक करूया इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो यामध्ये बेसिक अशी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे, बॉडी टॅटू वगैरेची इन्फॉर्मेशन आणि बेसिक टर्म्स अँड कंडिशन जे की अग्निवीर योजनेअंतर्गत ज्या आहेत त्या तुम्हाला यामध्ये दिलेल्या आहे. त्यानंतर खाली जाऊया, खाली बघूया मित्रांनो ट्रेनिंग जे राहील हे किती दिवसाचं आहे. तर 4 वर्षाचं ट्रेनिंग राहील. त्यानंतर 25% कॅन्डिडेटला तुम्हाला यामध्ये रेग्युलर कॅन्डिडेटमध्ये सामील केलं जाणार आहे. 25% कॅन्डिडेट्सला मित्रांनो यामध्ये तुम्हाला वार्षिक 30 दिवसाची सुट्टी तुम्हाला यामध्ये दिली जाईल. सोबतच मेडिकल ॲडवाईसची जी लीव राहते ती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. यानंतर मित्रांनो पेमेंट जे आहे हे तुम्हाला यामध्ये चेक करू शकता. 21,000, 23,100, 25,500 आणि 28,000 असा प्रकारचं पेमेंट तुम्हाला दिलं जाईल. आणि चौथ्या वर्षी तुम्हाला ॲप्रॉक्सिमेटली 10 लाख रुपये तुम्हाला सेवानिधी पॅकेज म्हणून दिलं जाईल, जर तुमचं 25% कॅडरमध्ये सिलेक्शन होणार नसेल तर. त्यानंतर मित्रांनो सिक्वेन्स ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे. ऑनलाईन टेस्ट ही कंडक्ट केली जाईल. सायन्स सब्जेक्टवालेसाठी 60 मिनिटाची टेस्ट राहील, ज्यामध्ये इंग्लिश, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सच्या बेसिसवरती सिलेबस राहील. अदर दॅन सायन्स सब्जेक्ट असेल तर 45 मिनिटाची टेस्ट राहील, ज्यामध्ये इंग्रजी आणि रिझनिंग ॲबिलिटी आणि जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतील. सायन्स सब्जेक्ट आणि अदर दॅन सायन्स सब्जेक्टमध्ये जर दोनहीमध्ये मोडत असाल तर तुमची 85 मिनिटाची टेस्ट राहील, ज्यामध्ये इंग्लिश, फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग अँड जनरल अवेअरनेस तुमची घेतली जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला क्वालिफाय करणे ही आवश्यक आहे. फेज 1 क्वालिफाय झाल्यानंतर फेज 2 तुम्हाला द्यावी लागणार आहे. त्यासंबंधीचं तुमचं हॉल तिकीट हे वेगळं तुम्हाला दिलं जाईल असं त्यांनी यामध्ये दिलेलं आहे. ॲडिशनल स्किल्सची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जे की तुम्हाला यामध्ये पाहायला भेटणार आहे. मित्रांनो फिजिकल फिटनेस टेस्ट जी राहील ही नंतर कॅन्डिडेटची घेतली जाणार आहे, ज्यामध्ये 1.6 किलोमीटरची रनिंग तुम्हाला कंप्लीट करायची हे 6 मिनिटं 30 सेकंदामध्ये. आणि यामध्ये 10 पुशअप्स, 10 सिटअप्स आणि 20 स्क्वॉट्स तुम्हाला मारायचे आहेत. असा फिजिकल फिटनेस टेस्टचा हा सिलेबस त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर अडॅप्टेबिलिटी टेस्ट आणि अडॅप्टेबिलिटी टेस्टची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जे की 2 भागामध्ये त्यांनी डिवाईड केलेली आहे. फेज 3 मध्ये मेडिकल एक्झामिनेशन तुमची कंडक्ट केली जाणार आहे. त्यानंतर आणखी काही डिटेल्स असेल तर इकडे साईडला आपण चेक करून घेऊया. तर मित्रांनो जनरल अशी इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहे की तुम्हाला माहिती जी आहे ही बरोबर भरायची आहे. जर एखादी इन्फॉर्मेशन जर तुम्ही रॉंग जर देत असाल तर तुमचं जे कॅन्डिडेचर आहे हे रिजेक्ट केलं जाऊ शकते. त्यामुळे जी इन्फॉर्मेशन भराल ती काळजीपूर्वक भरा. अर्ज 24 जूनपासून सुरू होणार आहे आणि 5 जुलै शेवटची तारीख राहणार आहे. यामध्ये आणखी काही डिटेल्स त्यांनी यामध्ये आणखी काही दिलेलं नाही आहे. अशा प्रकारची ही इन्फॉर्मेशन आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. तुम्हाला जर ही नोटिफिकेशन डाउनलोड करायची असेल तर लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तेथे जाऊन तुम्ही ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. अप्लाय लिंकसुद्धा 24 जूनला आपल्या वेबसाईटवरती उपलब्ध होऊन जाईल. तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.